बर बर हा चला चला तुम्ही अशा हवाबाजीत मोहा कार्यक्रम करणार आहेत पण ताण घेऊ नका। मी त्या दिवशीच्या व्हिडिओ मध्ये मुद्दाम सांगितलं माह्यामागं कोणी लागलं आपलं काही धतुरा वाकडं करू शकत नाही। त्याचं कारण सांगितलं होतं की माह्या मालकीची फॉर्च्युनर आहे, बायकोच्या नावावर थार आहे, बायकोला एक पंच घेऊन दिलेली आहे, अर्धा एकर शेती माह्या मालकीची आहे, जीएसटी पक्क्यात आहे, बाकी धतुरा आपल्याकडे काही नाही। त्यामुळे ज्याचा व्यवहार रोखटोक असतो, ज्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की बाबा विद्यार्थ्यासाठी झडताना किंवा जे पोटात आहे ते ओठात आणण्यासाठी अलीकडे एक वाक्य गाजलं होतं की बाबा त्यासाठी माय लेक आणि बाप एक लागतो। ती भूमिका सहजासहजी प्रत्येक जण ठेवत नाही, पण विनंती एकच आहे विद्यार्थी मित्रांनो, केवळ आपण इथं आलो आंदोलन केलं, घोषणा केल्या, बोंबललो यानं आपल्याला यश भेटल असं नाही। कारण कुठल्याही दगडावर आपण घनानं घाव घालतो, पहिला घाव, दुसरा घाव, तिसरा घाव, चौथा घाव, कुठल्या तरी घावामध्ये तो दगड फुटतो, पण तो दगड फुटण्यामागं पहिल्या घावाचं देखील योगदान असतं। पहिला घाव आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये दिलाय, दुसरा घाव हा लातूर मध्ये आहे, तिसरा घाव हा आपल्याला पुण्यामध्ये द्यायचा आहे। पुण्यातल्या शिक्षकांना विनंती आहे थोडं जीएसटी तुमचं इन्कम टॅक्स हे बरोबर भरा, पण ज्या विद्यार्थ्याच्या भरोश्यावर तुम्ही जीएसटी आणि इन्कम टॅक्स भरता त्या विद्यार्थ्यासाठी विद्यार्थ्याचा कैवारी म्हणून सोबत नाही, दोन पावलं पुढे भरा। हे विद्यार्थी जीवनात तुम्हाला विसरणार नाहीत, हे खरं कर्तृत्व असते। पण पोरं विनंती एकच आहे, कुठलंही सरकार येवो त्याने आपला कार्यक्रम ठोकलेला आहे। म्हणजे पहिले वाईट होते आणि आताचे चांगले, किंवा पहिले चांगले होते आणि आताचे वाईट आहेत असं नाही। एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या भारतात पहिल्यांदा परकीय सत्ता कोणती आली? पोर्तुगीज। कोण आलं? 1498 बरोबर आहे। दुसरी सत्ता कोण आली? तिसरी सत्ता कोण आली? त्याच्यानंतर कोण आलं? त्याच्यानंतर कोण आलं? आपल्यावर 150 वर्ष राज्य कोणा केलं? आपल्या लक्षात कोण राहिलं? उदाहरणार्थ एखाद्या हॉस्टेलमध्ये एखादा मास्टर लय ताण देतो, पोरांनी त्याच्या अंगावर शाल टाकली, त्याला दन हल्लं आणि शाल काढल्यावर त्याला जे पोरग दिसलं ते होतं इंग्रज। सांगायचं तात्पर्य की आपल्या अंगावर शाल टाकली, आपल्याला याच्या अगोदरच्याने मारलं, त्याच्या अगोदरच्याने मारलं, पण शाल काढल्यावर आपल्या लक्षात सध्याचं सरकार आलं, कारण ह्या दलिंदराने परीक्षा बिनाकामी ऑनलाईन आली। आणि म्हणून सध्या आपल्यासाठी ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था बदलायची असेल तर बाळांनो एकच आहे, आपल्यामध्ये एकजूट लागेल, क्लास वाल्यांमध्ये एकजूट लागेल, विद्यार्थ्यांमध्ये एकजूट लागेल। तुम्ही आपले हेवे दावे करत बसाल, मला कोण बोलवलंय ते पोरं थोडं मागे सरका किंवा खाली बसा, काही फरक पडत नाही, खाली बसले तर चालते। ए बाळा खाली बस, तुला तुझ्या आवडत्या माणसाची शपथ आहे। हा आवड थांब लक्षात घ्या। हा आता काही तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ म्हणल्यावर ते तानात आलं, आपलं तर इकडे तिकडे कुठंच काही नाही। असं सांगायचं तात्पर्य, मूळ मागणीचा उद्देश बाळांनो, आज जर आपण जागे झालो नाही, आज आपण एकत्र आलो नाही, आपल्या मागणीसाठी बोललो नाही, तर येणाऱ्या काळात माझी एकच विनंती आहे मायबाप सरकारला, मुळात तुम्हाला मायबाप म्हणावं एवढी तुमची लायकी नाही, पण विनंती आहे की बाबा की राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 मध्ये राज्याची बेरोजगारी कमी करणे तुमच्या हातात आहे, राज्यातल्या युवकांच्या हाताला काम देणं तुमच्या हातात आहे, राज्यातल्या लोकांच्या युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणं तुमचं काम आहे। मागं तलाठी भरतीचा गोंधळ झाला आणि तलाठी भरतीचा गोंधळ झाल्यावर पहिला आवाज आम्ही उठवला, 16 जानेवारी 2024 ला पहिलं आंदोलन छत्रपती संभाजीनगर मध्ये क्रांती चौकात आम्ही केलं। अनेक पुरावे तलाठी भरतीच्या पेपर फुटीमध्ये होते, पण मायबाप सरकारमधला एक मंत्री आम्हाला म्हणला, आम्हाला पुरावे दाखवा। भाऊ, ज्या ठिकाणी सेंटरला आम्ही गेलो त्या ठिकाणी सीसीटीव्ही तुहा होता, ज्या ठिकाणी आम्ही सेंटरला गेलो त्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर तियाकडे होता, तिथं आम्ही पेपर देताना आमचा बाप कॅमेरा घेऊन नव्हता। आणि म्हणून लोकशाहीच्या तत्वानुसार आम्ही तुम्हाला मतदान करून तुम्हाला